रामकृष्ण हरी. अध्याय 16वा. ओवी क्रमांक 1 ते 264 पर्यंत साधकांनी आजच्या दिवशी पारायण करावे. या अध्यायात माऊलीने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचं वर्णन केलेलं आहे. माऊलीने या अध्यायात 26 दैवी संपत्ती सांगितल्या आहेत आणि 6 आसुरी संपत्ती सांगितलेल्या आहेत. मग दैवी संपत्ती आहेत तरी कोणत्या? माऊली सांगतात, पहिली दैवी संपत्ती अभय म्हणजे भीती सोडणे. अद्वैताने वागल्यानंतर आपल्या मनात भीती राहत नाही. चित्त शुद्धी करणे, ज्ञान व योगाच्या ठिकाणी तत्पर राहणे, दान करणे, दम अर्थात इंद्रिय निग्रह करणे, यज्ञ यागादी क्रिया करणे, स्वाध्याय म्हणजेच वेदशास्त्राचे अध्ययन, ग्रंथाचे अध्ययन करणे, तप तपश्चर्याने देवाची प्राप्ती करता येते म्हणून तप करणे, आर्जव अर्थात मनाचा सरळपणा सर्वांसाठी सारखा ठेवणे, कोणालाही दुःख न देणे, कायेने वाचेने मनाने कोणालाही दुःख न देणे, ही 10वी दैवी संपत्ती. यापुढे माऊली सांगतात, खोटे न बोलणे, जसे पाहिले असेल ऐकले असेल तसेच बोलणे, क्रोध कोणत्याही प्रसंगात क्रोधाला आवर घालणे, त्याग कितीही मोलाच्या वस्तू असेल ना तरी त्याचा मोह न करणे अर्थात त्याला त्याग म्हटलं आहे, विकाराला दूर लोटणे, अंतःकरणात विकार उत्पन्न होऊ न देणे, कोणाचाही द्रोह न करणे, दया 4 खाणीतील सर्व प्राणीमात्रावर दया करणे, ही 16वी दैवी संपत्ती. यापुढे आणखी दैवी संपत्ती माऊली सांगतात, विषयासनिध असताना सुद्धा चित्तामध्ये विकार उत्पन्न होऊ न देणे, अंतःकरणात सर्व भूतमात्राबद्दल कोमलपणा असणे, चित्ताची स्थिरता करणे, निंद्य कर्माची सतत लाज वाटणे, तेजस्वीपणा, ईश्वर प्राप्तीची आध्यात्मिक ओढ असणे, क्षमा अपराध कितीही आणि कोणताही असेल तरी क्षमा करायला शिकणे, धैर्य कठीण काळातही धैर्याने राहणे, अंतर्बाह्य शुद्धी आपल्याकडून कोणाचंही वाईट होणार नाही अशी अंतर्बाह्य शुद्धी, निर्मळ वर्तन करणे, द्वेष न करणे, मित्र असो की शत्रू कोणाचाही द्वेष न करणे. आणि 26वी दैवी संपत्ती आहे मान न मागणे, अतिमानता आपल्या वर्तनात नसावी. मला बोललं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, माझे मत घेतले पाहिजे, या मानापानाच्या भानगडीमध्ये न पडता आपण देवाचे व्हावं, ह्या 26 दैवी संपत्ती माऊलीने सांगितल्या. त्याचबरोबर याचा ओव्यामध्ये 6 आसुरी संपत्तीही सांगितल्या. त्यातली पहिली आसुरी संपत्ती धार्मिकतेची दिखाई करणे, मी असा आहे, मी मोठा आहे, दंभाने मी परमार्थ करतो, दंभ वाढवणे, ही पहिली आसुरी संपत्ती. दुसरी म्हणजे गर्व, तिसरा म्हणजे अहंकार, चौथी क्रोध, काम आणि लोभ, या 6 आसुरी संपत्ती माऊलीने या ओव्यामध्ये सांगितलेल्या आहेत. दैवी संपत्ती 26 जरी असतील तरी या 6 पैकी एकही आसुरी संपत्ती माणसाकडे जर आली ना तर त्या 26 दैवी संपत्तीला बाजूला सारायचं काम एकच आसुरी संपत्ती करते. म्हणून माऊली सांगतात, बाबांनो, 26 पैकी एक तरी दैवी संपत्ती आपल्यात यावी आणि या आसुरी संपत्तीमधील एकही आसुरी संपत्ती आपल्यात येऊ नये, हीच मागणी माऊली आजच्या या अध्यायातून करतात. रामकृष्ण हरी.